तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने कष्टकरी, शेतकरी, कामगार, बेघर, भूमिहीन, अतिक्रमणधारक, अन्यायग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी व भूमिहीन 100% कर्जमुक्ती, वनमहसूल जमीन व बेघरांना पटे, शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना गुंठेवारी पांधन व शेतरस्ते अंमलबजावणी, पीक विमा अशा विविध मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने खामगाव उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी आंदोलक प्रदीप अंभोरेसह आंदोलकांना शहर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले। सदर मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। मुक्ती मोर्चाचा संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सह बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या भूमिहीनांच्या 100% कर्जमुक्ती, त्यांचा सामाजिक न्याय आणि 1990 पूर्वीच्या लोकांना जमिनीचे पट्टे आणि 13 डिसेंबर 2005 पूर्वीच्या वन जमिनीचे पट्टे आणि या भागातले जे जिल्हाधिकारी बुलढाणा आणि उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी जे काही आदिवासी वन हक्क कायद्याची पायमल्ली करून जे वन हक्क दाव्याबाबतची जे काही अपीलीय परिस्थिती असताना त्यांचे कोणतेही अपील दाखल न करून घेतात त्यांना त्यांच्या जमिनीच्या अधिकारापासून जे वंचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आधी या मागण्यासह इतर जे अन्यायाच्या मागण्या, अत्याचाराच्या मागण्या बाबतीत आज या ठिकाणी प्रशासन आणि सरकारविरुद्ध जेल भरो रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमच्या सरकारला सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या शेतावर राबणाऱ्या कष्टकरी भूमिहीनांचं सुद्धा 100 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रमाणे भूमिहीनांचं कर्जमुक्त झालं पाहिजे। त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे, वन जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे, घरकुलांना 2.5 लाखापर्यंत आर्थिक मदत मिळाली पाहिजे। आदी सर्व ज्या निवेदनातील मागण्याच्या संदर्भात जर 10 ऑक्टोबरपर्यंत जर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर 11 ऑक्टोबरला संपूर्ण जिल्हाभर जेल भरो रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी आंदोलनाद्वारे दिलेला आहे।